हॅलो डिअर स्टुडंट्स. कृतीपत्रिका विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता 10वी प्रश्नपत्रिकेचा नवीन आराखडा या अंतर्गत पहिला व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. प्रश्न 1 एक गुणांचे 5 प्रश्न असतात. पाठ्यपुस्तकावर आधारित बहुपर्यायी प्रश्न यात विचारले जातात. गुण 5 आणि विकल्पासह गुण 5 असतात. प्रश्न 1 एक गुणांचे 5 प्रश्न असतात. रिकाम्या जागा भरा हा प्रकार वगळून इतर प्रश्न विचारले जातात. गुण 5 विकल्पासह गुण 5 असतात. प्रश्न 2 या अंतर्गत 2 गुणांची 3 शास्त्रीय कारणे लिहा. कोणतेही 2 सोडवणे आवश्यक असते. किमान एक रसायनशास्त्र संबंधित व किमान एक प्रश्न भौतिकशास्त्र संबंधित घटकांवर आधारित असतो. याला गुण 4 व विकल्पासह गुण 6 असतात. प्रश्न 2 2 गुणांचे 5 प्रश्न विचारले जातात. कोणतेही 3 सोडवणे आवश्यक असते. किमान 2 रसायनशास्त्र संबंधित व किमान 2 प्रश्न भौतिकशास्त्र संबंधित घटकांवर आधारित असतात. गुण 6 विकल्पासह गुण 10 असतात. प्रश्न 3 गुणांचे 8 प्रश्न. कोणतेही 5 प्रश्न सोडवणे आवश्यक असते. 4 रसायनशास्त्र व 4 भौतिकशास्त्र संबंधित घटकांवर आधारित असतात. गुण 15 विकल्पासह गुण 24. प्रश्न 4 5 गुणांच्या 2 प्रश्नांपैकी एक प्रश्न सोडवणे आवश्यक असतो. एक रसायनशास्त्र व एक भौतिकशास्त्र संबंधी घटकांवर आधारित असतो. गुण 5 विकल्पासह गुण 10. वगळण्यात आलेल्या बाबी. निरीक्षण करा, नेहमी लक्षात ठेवा, विचार करा व सांगा, सांगा पाहू, इतिहासात डोकावताना, शोध घ्या, पुस्तक माझे मित्र. जोड माहिती तंत्रज्ञानाची, इंटरनेट माझा मित्र. उपक्रम परिचय शास्त्रज्ञांचा, जरा डोके चालवा, थोडे आठवा, माहीत आहे का तुम्हाला. हे सर्व घटक, वरील सर्व बाबी, पाठ्यपुस्तकात चौकटीत दिलेले मजकूर हे केवळ अवांतर वाचन किंवा स्वयंअध्ययन यासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. या भागाचे मूल्यमापन होणार नाही. प्रकरण 2 ते 10 यातील बराचसा भाग कमी करण्यात आला आहे. वगळण्यात आलेले घटक. स्वयंअध्ययनासाठी ठेवण्यात आलेले घटक. पाठ 1 एकसमान वर्तुळाकार गती, अभिकेंद्री बलाचे परिणाम, वस्तुमान व वजन व्याख्या, चौकटीतील माहिती. पाठ 2 मूलद्रव्यांचे वर्गीकरण. पाठ 3 रासायनिक अभिक्रिया. पाठ 4 मागील इयत्तांमध्ये आपण अभ्यास केला. गॅल्व्हनोमीटर, प्रत्यावर्ती धारा व दिष्ट धारा. दिष्टजनित्र तयार करण्यासाठी काय करावे लागेल. पाठ 5 उदाहरण 3. पाठ 7 दूरदर्शी किंवा दुर्बीण. पाठ 8 धातूंचे भौतिक गुणधर्म, अधातूंचे भौतिक गुणधर्म. सोडियम व पोटॅशियम या धातूंच्या पाण्याशी होणाऱ्या अभिक्रिया. पाठ 9 चौकटीतील माहिती, महारेणू, बहुवारिके, तक्ता व माहिती. प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी वेळ 2 तास असणार आहे. एकूण गुण 40 आहेत. प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी प्रश्नपत्रिकेवर काही सूचना आहेत. त्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण वाचून घेणे आवश्यक आहेत. त्या सूचना पुढीलप्रमाणे. 1 सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. 2 आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या नामनिर्देशित आकृत्या काढाव्यात. 3
प्रत्येक मुख्य प्रश्न लिहिण्याची सुरुवात स्वतंत्र पानावर करावी. म्हणजे विद्यार्थ्यांना प्रत्येक मुख्य प्रश्न हा स्वतंत्र उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला लिहायचा आहे. 4. उजव्या बाजूचे अंक पूर्ण गुण दर्शवतात. 5. प्रश्न 1 अ मधील प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी प्रथम प्रयत्नासच गुण दिले जातील. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावयाची आहे की जे प्रथम उत्तर लिहिण्यात येईल तेच उत्तर ग्राह्य धरण्यात येईल व बहुपर्यायी प्रश्नातील या प्रथम प्रयत्नासच गुण दिले जातील. 6. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या अचूक उत्तराचा फक्त पर्याय क्रमांक लिहावा. उदाहरण 1 अ. संपूर्ण उत्तर लिहिण्याची आवश्यकता नाही. पाठ्यपुस्तकावर आधारित बहुपर्यायी प्रश्न. प्रश्न 1 अ. प्रत्येकी 1 गुण. यामध्ये प्रश्न 1 अ मध्ये 1 गुणाचे 5 बहुपर्यायी प्रश्न पाठ्यपुस्तकावर आधारित विचारले जातील. या प्रश्नाची उत्तरे लिहिताना योग्य पर्यायाचे केवळ वर्णाक्षर लिहिणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्याने उत्तर म्हणून ज्या पर्यायाचे वर्णाक्षर प्रथम लिहिले असेल तेच उत्तर म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. म्हणून विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक वर्णाक्षर लिहावे. प्रश्न 1 अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा. 1. पृथ्वीवरील 60 न्यूटन वजनाच्या व्यक्तीचे चंद्रावरील वजन साधारण रिकामी जागा असेल. यातील अचूक उत्तर आहे ड. 10 न्यूटन. उत्तर अधोरेखित करून व निळ्या अक्षरात दर्शविले आहे. अष्टकाचा नियम रिकामी जागा या शास्त्रज्ञाने मांडला. अचूक उत्तर ब. न्यूलँड्स हे आहे. विद्यार्थी मित्रांनो, परत काही बहुपर्यायी प्रश्नांचा आपण अभ्यास करूया. पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी रिकामी जागा याचा उपयोग करतात. याचे अचूक उत्तर आहे क. होपचे उपकरण. 4. प्रकाशाचे आपल्या घटक रंगांमध्ये पृथक्करण होण्याच्या घटनेस प्रकाशाचे रिकामी जागा म्हणतात. याचे योग्य उत्तर आहे अ. अपस्करण. अशा प्रकारे विविध बहुपर्यायी प्रश्न आपण बघत आहोत. या प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची हे पुढच्या काही स्लाइडमध्ये दर्शविले आहे. 5वा पुढील बहुपर्यायी प्रश्न आहे. रिकामी जागा यापासून ब्रॉन्झ हे संमिश्र बनले आहे. याचे अचूक उत्तर आहे ब. तांबे आणि कथील. 6. पुढीलपैकी भारताने विकसित केलेला उपग्रह प्रक्षेपक कोणता? याचे अचूक उत्तर आहे ड. PSLV. विद्यार्थी मित्रांनो, वरीलप्रमाणे सर्व बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे निश्चित केल्यावर ती खालीलप्रमाणे नमूद करावी. 1 ड. 2 ब. 3 क. 4 अ. 5 ब. 6 ड. यामध्ये तुम्हाला सरावासाठी काही जादाची बहुपर्यायी प्रश्न दिलेली आहेत. वेगळा घटक ओळखा. प्रश्न 1 ब. प्रत्येकी 1 गुण. या प्रश्नात दिलेल्या 4 ते 5 संज्ञांचा संबंध लक्षात घेऊन वेगळा असलेला उपघटक ओळखायचा आहे. तसेच तो घटक वेगळा का आहे याचे स्पष्टीकरण एका ओळीत द्यावे. वेगळा घटक ओळखा. 1. तापमान, वहन, अभिसरण, प्रारण. उत्तर तापमान. हे भौतिक राशी असून इतर उष्णता संक्रमणाचे प्रकार आहेत. 2. निकटदृष्टिता, वृद्धदृष्टिता, दूरदृष्टिता, वर्णपटदर्शक. उत्तर वर्णपटदर्शक. हे उपकरण आहे. इतर दृष्टिदोष आहेत.
सरावासाठी विविध प्रश्न आपण बघूया. 3. कतलीकरण, धनाग्रीकरण, संमिश्रीकरण, फेनतरण. उत्तर फेनतरण. इतर सर्व धातू विलेपित करण्याच्या पद्धती आहेत. 4. ध्वनिवर्धक, सूक्ष्मश्रवणी, विद्युतचलित्र, चुंबक. उत्तर चुंबक. चुंबक हा चुंबकीय पदार्थावर बल प्रयुक्त करतो. इतर साधने ऊर्जा रूपांतरण करतात. 5. मिथेन, ब्युटेन, बेन्झीन, सोडियम क्लोराईड. उत्तर सोडियम क्लोराईड. इतर सर्व हायड्रोकार्बन आहेत. पुढील प्रश्न प्रकारात सहसंबंध ओळखा हा प्रश्न बघूया. प्रश्न 1 ब, प्रत्येकी 1 गुण. या उपप्रश्नात पहिल्या 2 शब्दांमध्ये शब्दसमूहांमध्ये असलेला विशिष्ट संबंध लक्षात घेऊन तिसऱ्या शब्दाशी शब्दसमूहाशी जोडणारे उत्तराचे शब्द शब्दसमूह लिहायचे आहेत. सहसंबंध ओळखा. पहिल्या जोडीतील संबंध ओळखून दुसरी जोडी पूर्ण करा. 1. आडव्या रांगा आवर्त, रिकामी जागा घन. याचे अचूक उत्तर आहे उभे स्तंभ घन. 2. मिथेन, संपृक्त हायड्रोकार्बन, प्रोपीन, रिकामी जागा. उत्तर प्रोपीन, असंपृक्त हायड्रोकार्बन. 3. निकटदृष्टिता अंतर्वक्र भिंग, दूरदृष्टिता रिकामी जागा. याचे अचूक उत्तर आहे दूरदृष्टिता बहिर्वक्र भिंग. 4. इनसॅट, हवामान उपग्रह, IRS रिकामी जागा. याचे अचूक उत्तर आहे IRS पृथ्वी निरीक्षक उपग्रह. 5. सल्फाईड धातूक, फेनतरण पद्धत, कॅसेटराइट धातूक, रिकामी जागा. याचे अचूक उत्तर आहे कॅसेटराइट धातूक, चुंबकीय विलगीकरण पद्धत. पुढील प्रश्न प्रकार चूक की बरोबर. प्रश्न 1 ब, प्रत्येकी 1 गुण. विधाने चूक आहे की बरोबर आहे ते ओळखून केवळ चूक बरोबर लिहायचे आहे. चुकीचे विधान दुरुस्त करून लिहिण्याची गरज नाही. चूक की बरोबर ते लिहा. 1. जीचे मूल्य स्थानानुसार बदलते. उत्तर चूक. 2. भिंगाची शक्ती P बरोबर 1/F. उत्तर बरोबर. 3. इथेनॉइक ॲसिडमध्ये कार्बोक्झिलिक ॲसिड हा क्रियात्मक गट आहे. उत्तर बरोबर. 4. नारंगी किरणाची तरंगलांबी निळ्या किरणांच्या तरंगलांबीपेक्षा जास्त असते. उत्तर बरोबर. नावे उदाहरणे लिहा. प्रश्न 1 ब आणि प्रश्न 2 ब. प्रत्येकी 1 किंवा 2 गुण. विद्यार्थी मित्रांनो, येथे लक्षात घेणे आवश्यक आहे. हा प्रश्न प्रकार प्रश्न 1 ब मध्ये 1 गुणांसाठी विचारण्यात आला तर केवळ 2 नावे उदाहरणे द्यावीत. हाच प्रश्न प्रकार प्रश्न 2 ब अंतर्गत 2 गुणांसाठी विचारण्यात आला तर त्यासाठी उत्तरादाखल 4 नावे उदाहरणे लिहिणे अपेक्षित आहे. नाव, रेणुसूत्र, इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा. प्रत्येकी 1 गुण. हा प्रश्न नाव, रेणुसूत्र, इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा या प्रश्न प्रकारावर आधारित आहे. याचे स्पष्टीकरण देणे अपेक्षित नाही. फक्त नावे लिहा. 1. बाह्यतम कक्षा परिपूर्ण असलेली 3 मूलद्रव्य. उत्तर हेलियम, निऑन, ॲरगॉन. 2. हायड्रोजन पेरॉक्साईडचे शीघ्र विघटन करण्यासाठी वापरला जाणारा उत्प्रेरक. उत्तर मॅंगनीज डायऑक्साईड. 3. ॲल्युमिनियमच्या सामान्य धातुकाचे रेणुसूत्र. उत्तर Al2O3NH2O. 4. 2 ऑक्सिडीकारक संयुगे. उत्तर पोटॅशियम परमॅंगनेट, पोटॅशियम डायक्रोमेट. विद्यार्थी मित्रांनो, सरावासाठी पुन्हा काही प्रश्न आपण बघूया. 5.
स्वयंपाकाची भांडी बनवण्यासाठी वापरण्यात येणारे 2 धातू. उत्तर तांबे, ॲल्युमिनियम. 6. असे भिंग ज्यामुळे नेहमी आभासी व वस्तूपेक्षा लहान प्रतिमा तयार होते. उत्तर अंतर्गोल भिंग. 7. रशियाने अवकाशात पाठवलेल्या सर्वात पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव लिहा. उत्तर स्पुटनिक. पुढील प्रश्न प्रकार योग्य जोड्या जुळवा बघूया. प्रश्न 1 ब. प्रत्येक अचूक जोडीस अर्धा गुण. या प्रश्नात 2 जोड्या किंवा त्यापेक्षा अधिक जोड्या असू शकतील. पहिल्या स्तंभापेक्षा दुसऱ्या स्तंभामध्ये 2 पर्याय जास्त असतील. त्यामुळे विचारपूर्वक निवड करणे आवश्यक आहे. प्रश्न स्तंभ अ, स्तंभ ब दिलेले आहेत. याचे उत्तरामध्ये स्तंभ अ 1 अप्रकट उष्मा. अचूक उत्तर आहे स्तंभ ब Q बरोबर ml. 2 विशिष्ट उष्माधारकता. याचे अचूक उत्तर आहे ड कॅलरी पर ग्राम पर डिग्री सेल्सिअस. प्रश्न स्तंभ अ, स्तंभ ब. उत्तर स्तंभ अ 1 बॉक्साईट. याचे अचूक उत्तर आहे स्तंभ ब ॲल्युमिनियम. 2 कॅसिटराइट. याचे अचूक उत्तर आहे कथिल. प्रश्न स्तंभ अ, स्तंभ ब. उत्तर स्तंभ अ 1 ZNS. याचे अचूक उत्तर आहे स्तंभ ब झिंक ब्लेंड. 2 HGS. याचे अचूक उत्तर आहे ड सिन्नाबार. प्रश्न स्तंभ अ, स्तंभ ब. उत्तर स्तंभ अ 1 इथेनॉल. याचे अचूक उत्तर आहे स्तंभ ब टिंक्चर आयोडीन. 2 मिथेन. याचे अचूक उत्तर आहे बायोगॅस. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण कृतीपत्रिका अंतर्गत प्रश्न 1 अ व ब या प्रश्नांची उजळणी केली व सरावासाठी विविध प्रश्न पाहिले. पुढील व्हिडिओमध्ये आपण कृतीपत्रिका विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 या अंतर्गत प्रश्न 2 ते 4 या प्रश्न प्रकारांची उजळणी करूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा व तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याद्वारे तुम्ही असेच शैक्षणिक व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.